नमस्कार मित्रांनो, आपण पाहूयात इयत्ता 6वी इतिहास, प्राचीन भारत आणि सांस्कृतिक. पाठ 10वा आहे प्राचीन भारत सांस्कृतिक. यामध्ये आपण पाहणार आहोत भाषा आणि साहित्य, लोकजीवन, विज्ञान, शिक्षणाची केंद्रे, स्थापत्य आणि कला. पहिल्यांदा पाहूया भाषा आणि साहित्य. प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती. संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तामिळ अशा भाषांमधून ही साहित्य निर्मिती झाली. त्यामध्ये धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथा साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनाचा समावेश आहे. भाषा आणि साहित्यामध्ये पाहूया. प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती. संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ अशा भाषांमधून ही साहित्य निर्मिती झाली. त्यामध्ये धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथा साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनाचा समावेश आहे. संगम साहित्य पाहूया. संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा. त्या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते. संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा आणि त्या सभांमध्ये जे संकलित झालेले साहित्य आहे त्याला संगम साहित्य म्हणून ओळखले जाते. हे तामिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे. या साहित्यातील सिल्लप्पदिकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्य प्रसिद्ध आहेत. संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते. संगम साहित्य म्हणजे काय आहे तर संगम म्हणजे विद्वान साहित्यिक जे होते त्यांच्या सभा आणि या सभामध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते. हे तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे आणि या साहित्यातील सिल्लप्पदिकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्य प्रसिद्ध आहेत. संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते. धार्मिक साहित्य यामध्ये आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. धार्मिक साहित्यामध्ये बघा आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. जैन आगम ग्रंथ अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषामध्ये लिहिले आहे. जैन आगम ग्रंथ अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री या प्राकृत भाषामध्ये लिहिले आहेत. वर्धमान महावीरांचा उपदेश आगम ग्रंथामध्ये संकलित करण्यात आला आहे. अपभ्रंश भाषेत महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहे. सिद्धसेन दिवाकराने सम्मयीसुत्त या न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिला. विमलसुरींनी पौमचर्य या प्राकृत काव्यात रामकथा सांगितली आहे. हरिभद्रसुरींचा समराईच्चकहा व उद्योतसुरींचा कुवलमालाकहा हे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहेत. धार्मिक साहित्यामध्ये पाहूया आपण. यामध्ये आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. धार्मिकमध्ये काय येतं तर आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. जैन आगम ग्रंथ अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषामध्ये लिहिले गेले आहे. जैन आगम ग्रंथ जो आहे तो अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषामध्ये लिहिला आहे. वर्धमान महावीरांचा उपदेश आगम ग्रंथामध्ये संकलित करण्यात आला आहे. अपभ्रंश भाषेत महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहे. सिद्धसेन दिवाकराने समयीसुत्त हा न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिला. विमलसुरींनी पौमचर्य या प्राकृत काव्यात रामकथा सांगितली आहे. हरिभद्रसुरींचा समराईच्चकहा आणि उद्योतनसुरींचा कुवलयमालाकहा हे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहेत. माहीत आहे का तुम्हाला मध्ये पाहूया आपण. उत्तर भारतापासून ते महाराष्ट्रापर्यंतच्या प्रदेशात प्रचलित असणाऱ्या बहुतेक भाषा या प्राकृत आणि संस्कृत या भाषांमधून विकसित झाल्या असे मानले जाते. प्राकृत हा शब्द प्रकृत या शब्दापासून तयार होतो. प्रकृत म्हणजे नैसर्गिक. प्राकृत भाषा लोकांच्या दैनंदिन व्यवहारात असणाऱ्या भाषा होत्या. पैशाची, शौरसेनी, मागधी, महाराष्ट्री अशा 4 गटामध्ये प्राकृत भाषांची विभागणी केली जाते. महाराष्ट्रीपासून मराठी विकसित झाली. अशा तऱ्हेने प्राकृत भाषांमधून मराठीसारख्या आधुनिक भाषांचा विकास होण्याच्या प्रक्रियेत या भाषांच्या मूळ रूपात बदल झाले.
त्यांना अपभ्रंश भाषा असे म्हटले गेले. अपभ्रंश भाषांमधून आधुनिक भाषा विकसित झाल्या. उत्तर भारतापासून ते महाराष्ट्रापर्यंतच्या प्रदेशात प्रचलित असणाऱ्या बहुतेक भाषा या प्राकृत आणि संस्कृत भाषांमधून विकसित झाल्या आहेत. म्हणजे उत्तर भारतापासून आपल्या महाराष्ट्रापर्यंत ज्या काही भाषा बोलल्या जातात त्या सर्व भाषा प्राकृत आणि संस्कृत या भाषांमधून विकसित झाल्या. प्राकृत हा शब्द प्रकृत या शब्दापासून तयार होतो. प्रकृत म्हणजे नैसर्गिक. प्राकृत भाषा लोकांच्या दैनंदिन व्यवहारात असणाऱ्या भाषा होत्या. पैशाची, शौरसेनी, मागधी, महाराष्ट्री अशा 4 गटांमध्ये प्राकृत भाषांची विभागणी केली जाते. महाराष्ट्रीपासून मराठी भाषा विकसित झाली आणि अशा तऱ्हेने प्राकृत भाषांमधून मराठीसारख्या आधुनिक भाषांचा विकास होण्याच्या प्रक्रियेत या भाषांच्या मूळ रूपात बदल झाले. त्यांना अपभ्रंश भाषा असे म्हटले गेले. अपभ्रंश भाषांमधून आधुनिक भाषा विकसित झाल्या. त्रिपिटकामध्ये 3 पिटक आहेत. पिटक म्हणजे पेटी. या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असा आहे. त्रिपिटक पाली या भाषेत लिहिले आहे आणि 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहे. त्रिपिटकामध्ये 3 पिटक आहेत. पिटकचा अर्थ काय तर पेटी. या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असा आहे. त्रिपिटक पाली या भाषेत लिहिले गेले आहे आणि 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहे. 1 नंबर आहे तो सुत्त पिटक. यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहेत. या वचनांना सूक्ते असे म्हणतात. दुसरा आहे विनय पिटक. येथे विनय या शब्दांचा नियम असा अर्थ आहे. यात बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिलेले आहेत. आणि अभिधम्य पिटक यामध्ये बौद्ध धर्मांचे तत्त्वज्ञान समजून सांगितलेले आहे. त्रिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा अट्टकथा म्हणजेच अर्थकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या. त्या थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आल्या आहेत. त्या गाथा पाली भाषेत आहेत. त्रिपिटकामध्ये 3 पिटक आहेत. पिटक म्हणजे तर काय तर पेटी. या ठिकाणी याचा अर्थ विभाग असा आहे. त्रिपिटक पाली या भाषेत लिहिले आहे. 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहे. एक आहे ते सुत्त पिटक. यामध्ये गौतम बुद्धांनी जे उपदेश केले ती गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने एकत्रित करण्यात आली आहेत आणि या वचनांना सूक्ते असे म्हणतात. विनय पिटक. येथे विनय या शब्दाचा नियम असा अर्थ आहे. यात बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खूंनी यांनी दैनंदिन जीवनास कसे वागावे याचे नियम दिलेले आहेत विनय पिटकमध्ये. आणि अभिधम्म पिटक यामध्ये बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान समजून सांगितलेले आहे. त्रिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा अट्टकथा म्हणजेच अर्थकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या. त्या थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आल्या आहेत आणि त्या गाथा पाली भाषेत आहेत. भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे. फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असे भगवद्गीतेत सांगितलेले आहे. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे असे त्यात सांगितले आहे. भगवद्गीता हा हिंदूंचा एक पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे. फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असे भगवद्गीतेत सांगितलेले आहे. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे असे त्यात सांगितले आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले. ज्ञान आणि वैराग्य या गोष्टींवर त्यांनी भर दिला. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथावर भाष्य लिहून त्यांचा अर्थ स्पष्ट केला. त्यांनी भारताच्या 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना केली आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकात काय झालेलं आद्य शंकराचार्य होऊन गेले. ज्ञान आणि वैराग्य या गोष्टीवर त्यांनी भर दिला. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथावर भाष्य लिहून त्याचा अर्थ स्पष्ट केला आणि त्यांनी भारताच्या 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठाची स्थापना केली. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला. उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याची सविस्तर चर्चा त्यांनी या ग्रंथात केलेली आहे. अर्थशास्त्र हा कोणी लिहिलेला ग्रंथ आहे तर कौटिल्याने लिहिलेला आहे आणि उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याची सविस्तर चर्चा या ग्रंथात केलेली आहे. व्याकरण ग्रंथ. पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेला अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला. या ग्रंथात पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण केलेले आहे. व्याकरण ग्रंथामध्ये बघा
पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेला अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाणग्रंथ मानला जातो. पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला. या ग्रंथात पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण केलेले आहे. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये पहा, अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला. या ग्रंथात राजाचे कर्तव्य, मंत्री निवडण्याचे निकष, संरक्षणाची व्यवस्था, दुर्गांचे प्रकार, सैन्याची रचना, गुप्तहेरांची योजना, खजिन्याची दप्तरखान्याची व्यवस्था, न्यायदान पद्धती, चोरीचा तपास, शिक्षेचे प्रकार इत्यादी प्रशासन विषयक बाबींची सूक्ष्मपणे चर्चा केलेली आहे. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला आणि या ग्रंथामध्ये राजाचे कर्तव्य, मंत्री निवडण्याचे निकष, संरक्षणाची व्यवस्था, दुर्गांचे प्रकार, सैन्याची रचना, गुप्तहेरांची योजना, खजिन्याची दप्तरखान्याची व्यवस्था, न्यायदान पद्धती, चोरीचा तपास, शिक्षेचे प्रकार इत्यादी प्रशासन विषयक बाबींची सूक्ष्मपणे चर्चा केलेली आहे. आर्ष आणि अभिजात महाकाव्ये. रामायण आणि महाभारत ही दोन प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्य आहेत. आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले. रामायणातील कथेचे नायक श्रीराम हे आहेत. महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषींनी रचले. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचाच विषय आहे. या महाकाव्यात श्रीकृष्णाच्या चरित्राचे वर्णन आहे. महाभारतात विविध मानवी भावभावनांचे आणि त्यांच्या परिणामांचे व्यापक दर्शन घडते. आर्ष आणि अभिजात महाकाव्य पाहूयात. रामायण आणि महाभारत ही दोन प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्य आहेत. आर्ष म्हणजे काय तर ऋषींनी रचलेले. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले. रामायणातील कथेचे नायक श्रीराम हे आहेत. महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषींनी रचले. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा विषय आहे. या महाकाव्यात श्रीकृष्णाच्या चरित्राचे वर्णन आहे. महाभारतात विविध मानवी भावभावनांचे आणि त्यांच्या परिणामांचे व्यापक दर्शन घडते. भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो की पुढील काळातही त्याचा गौरव अबाधित राहतो. अशा कालखंडात निर्माण झालेल्या साहित्य, कला इत्यादींना अभिजात म्हणून ओळखले जाते. अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासांची रघुवंश आणि कुमारसंभव तसेच भारवीचे कीर्तार्जुनई आणि माघाचे शिशुपालवध हे प्राचीन कालखंडातील महाकाव्य विख्यात आहेत. भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो की पुढील काळातही त्याचा गौरव अबाधित राहतो. अशा कालखंडात निर्माण झालेल्या साहित्य, कला इत्यादींना अभिजात म्हणून ओळखले जाते. अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासांची रघुवंश आणि कुमारसंभव तसेच भारवीचे कीर्तार्जुनीय आणि माघाचे शिशुपालवध ही प्राचीन कालखंडातील महाकाव्य विख्यात आहेत. नाटक, गायन, वादन आणि नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातली परंपरा खूप प्राचीन आहे. या कलांची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र या भरतमुनींनी लिहिलेल्या ग्रंथात केलेली आहे. या कलांना संवादाची जोड देऊन केलेले सादरीकरण म्हणजे नाटक. प्राचीन संस्कृत नाटकामध्ये भास या नाटककाराचे, स्वप्न वासवदत्त, कालिदासांचे अभिज्ञात शाकुंतल यांसारखी अनेक नाटके सुप्रसिद्ध आहेत. बघा, गायन, वादन, नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातली परंपरा खूप प्राचीन आहे. या कलाची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र या भरतमुनींनी लिहिलेल्या ग्रंथात केलेली आहे. या कलांना संवादाची जोड देऊन केलेले सादरीकरण म्हणजे नाटक. प्राचीन संस्कृत नाटकामध्ये भास या नाटककाराचे, स्वप्न वासवदत्त, कालिदासांचे अभिज्ञान शाकुंतल यांसारखी अनेक नाटके सुप्रसिद्ध आहेत. कथा साहित्य. प्राचीन काळी भारतामध्ये कथा साहित्याचा उपयोग मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठी केला जात असे. गुणाढ्य यांचा पैशाची नावाच्या भाषेतील बृहत्कथा हा ग्रंथ विख्यात आहे. विष्णू शर्मा नावाच्या पंडिताने रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. बौद्ध जातक कथाही विख्यात आहेत. कथा साहित्यामध्ये पहा, प्राचीन काळी भारतामध्ये कथा साहित्यांचा उपयोग मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठी केला जात असे. गुणाढ्य यांच्या पैशाची नावाच्या भाषेतील बृहत्कथा हा ग्रंथ विख्यात आहे. विष्णू शर्मा नावाच्या पंडिताने रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे.
विष्णू शर्मा नावाच्या पंडितांनी रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ कथा साहित्याच्या उत्कृष्ट नमुना आहे. या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. बौद्ध जातक कथा हे विख्यात आहेत. करून पहामध्ये बघा, पंचतंत्रातील एखादी कथा मिळवून त्याचे नाट्यीकरण करा. लोकजीवन पाहूयात आपण आता. प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते. प्राचीन भारतात देशांतर्गत आणि दूरवरच्या देशांशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदत होती. समाज विविध जातींमध्ये विभागलेला होता. वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या. त्यांना श्रेणी असे म्हणत. सागरी आणि खुष्कीच्या मार्गाने व्यापार चालत असे. तलम, कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी असे. तांदूळ, गहू, सातू, मसूर ही मुख्य पिके होती. लोकांच्या आहारात या धान्यापासून बनवलेली विविध पदार्थ तसेच मांस, मासे, दूध, तूप आणि फळे यांचा समावेश असे. लोक प्रामुख्याने सुती वस्त्रे वापरत, तसेच रेशीम आणि लोकरीची वस्त्रेही वापरत होती. ती वस्त्रे साधारणपणे आजचे धोतर, उपरणे, मुंडासे, साडे या प्रकारचीच होती. कुशाणांच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झाला. लोकजीवन पाहूयात. प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते. प्राचीन भारतात देशांतर्गत आणि दूरवरच्या देशांशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदत होती. समाज विविध जातींमध्ये विभागलेला होता. वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या. त्यांना म्हणायचं श्रेणी. सागरी आणि खुष्कीच्या मार्गाने व्यापार चालत असे. तलम, कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची भांडी, मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी असे. तांदूळ, गहू, सातू, मसूर ही मुख्य पिके होती. लोकांच्या आहारात या धान्यापासून बनवलेले विविध पदार्थ तसेच मांस, मासे, दूध, तूप आणि फळे यांचा समावेश असे. लोक प्रामुख्याने सुती वस्त्रे वापरत, तसेच रेशीम आणि लोकरीची वस्त्रेही वापरत होती. ती वस्त्रे साधारणपणे आजचे धोतर, उपरणे, मुंडासे, साडी या प्रकारचीच होती. कुशाणांच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झाला. आता विज्ञान. वैद्यकशास्त्र. भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते. आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये रोगाची लक्षणे, रोगांचे निदान, रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे. त्याबरोबरच रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचार करण्यात आला आहे. बिंबिसाराच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. चरकसंहिता या ग्रंथात वैद्यकीय आणि चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांचा सविस्तर माहिती दिलेली आहे. हा ग्रंथ चरक याने लिहिला. चरकसंहिता हा चरक याने लिहिलेला ग्रंथ आहे. सुश्रुत या शल्यविशारदाने लिहिलेल्या सुश्रुत संहिता या ग्रंथात विविध रोगांचे निदान आणि त्यावरील उपायाची माहिती मिळते. या ग्रंथाचा विशेष म्हणजे त्यामध्ये विविध कारणांनी होणाऱ्या जखमा, अस्थिभंग, त्यांचे प्रकार आणि त्यावरील शस्त्रक्रियांचे प्रकार यांची चर्चा केली आहे. सुश्रुत संहितेचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झाले आहे. त्याचे नाव किताब-ई सुसूद असे होते. वाघभट्टाने वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले. त्यातील अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे प्रमुख आहेत. सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात रसायने आणि धातू या संबंधीची माहिती आहे. विज्ञानमध्ये पाहूया वैद्यकशास्त्र. भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते. आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये रोगाची लक्षणे, रोगांचे निदान, रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे. त्याबरोबरच रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचार करण्यात आला आहे. बिंबिसाराच्या दरबारात जीवक हा एक प्रसिद्ध वैद्य होता. चरकसंहिता या ग्रंथात वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. हा ग्रंथ चरक याने लिहिला. सुश्रुत या शल्यविशारदाने लिहिलेल्या सुश्रुत संहिता या ग्रंथात विविध रोगांचे निदान आणि त्यावरील उपाय याची माहिती आहे. या ग्रंथाचा विशेष म्हणजे त्यामध्ये विविध कारणांनी होणाऱ्या जखमा, अस्थिभंग, त्यांचे प्रकार आणि त्यावरील शस्त्रक्रियांचे प्रकार यांची चर्चा केली आहे. सुश्रुत संहितेचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झाले आहे. त्याचे नाव किताब-ई सुसूद असे होते. वाघभट्टाने वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले. त्यातील अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे प्रमुख आहेत. सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात रसायने आणि धातू या संबंधीची माहिती आहे. गणित आणि खगोलशास्त्र. प्राचीन भारतीयांनी गणित आणि खगोलशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला होता. 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला.
एकम दहम अशा स्थानानुसार अंकाची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहीत होते. आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला होता. त्याने गणिती क्रियांची अनेक सूत्रे दिली आहेत. आर्यभट्ट खगोलशास्त्रज्ञही होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्याने सांगितले. इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेल्या वराह मिहिर याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांताबरोबरच ग्रीक, रोमन आणि इजिप्ती या संस्कृतीमधील खगोलशास्त्रीय सिद्धांतांचा विचारही केलेला आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेलेला ब्रह्मगुप्त या गणितज्ञाने लिहिलेल्या ग्रंथाचे अरबी भाषेत भाषांतर केले गेले. गणित आणि खगोलशास्त्रज्ञ बघूया आपण. प्राचीन भारतीयांनी गणित आणि खगोलशास्त्रज्ञ या विषयाचा सखोल अभ्यास केला होता. 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला. एकम दहम अशा स्थानानुसार अंकाची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहीत होते. आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला होता आणि त्याने गणिती क्रियांचे अनेक सूत्रे दिली आहेत. आर्यभट्ट खगोलशास्त्रज्ञही होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्याने सांगितले. इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेला वराह मिहिर याने पंचसिद्धांतिका हा ग्रंथ लिहिला. वराह मिहिर यांनी लिहिलेला ग्रंथ कुठला आहे तर पंचसिद्धांतिका. त्यात भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांताबरोबरच ग्रीक, रोमन, इजिप्ती या संस्कृतीमधील खगोलशास्त्रीय सिद्धांतांचा विचारही केलेला आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेलेला ब्रह्मगुप्त या गणित तज्ज्ञाने लिहिलेल्या ग्रंथाचे अरबी भाषेत भाषांतर केले आहे. कुणी कुठले ग्रंथ लिहिले असं सेपरेट तुम्ही एक लिस्ट बनवा म्हणजे ते लक्षात राहतील. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये पाहूया कनाद. कनादाने वैशेषिक दर्शन हा ग्रंथ लिहिला. बघा कनादाने कुठला लिहिलाय? वैशेषिक दर्शन. या ग्रंथात अणुपरमाणूंचा विचार प्रामुख्याने केला आहे. कनादाच्या मते हे विश्व असंख्य वस्तूंनी भरलेले आहे. या वस्तू म्हणजे अणूंनी घेतलेली निरनिराळी स्वरूपे होत. ही स्वरूपे बदलतात पण अणू मात्र अक्षय राहतात. कनादाने लिहिलेला वैशेषिक दर्शन हा ग्रंथ कनादाने लिहिलेला आहे आणि या ग्रंथात त्यांनी काय केले? अणुपरमाणूंचा विचार प्रामुख्याने केला आहे. कनादाच्या मते हे विश्व असंख्य वस्तूंनी भरलेले आहे. या वस्तू म्हणजे अणूंनी घेतलेली निरनिराळी स्वरूपे होत. ही स्वरूपे बदलतात पण अणू मात्र अक्षय राहतात. शिक्षणाची केंद्रे पाहूयात आपण आता. प्राचीन भारतात शिक्षणाची अनेक नाणावलेली केंद्रे होती. तेथे शिक्षण घेण्यासाठी परदेशातूनही विद्यार्थी येत असत. तक्षशिला विद्यापीठ पाहूया आपण. तक्षशिला हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर होते. सध्या हे स्थान पाकिस्तानात आहे. तेथे सापडलेल्या पुराव्याच्या आधारे इसवी सन पूर्व 6व्या शतकात वसवले गेले असे दिसते. गौतम बुद्धांच्या समकालीन असलेला जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठात शिकला होता. इसवी सन पूर्व 4थ्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचे शिक्षण तक्षशिला विद्यापीठात झाले होते. व्याकरणकार पाणिनी, चरक हा वैद्य हेही तक्षशिला विद्यापीठाचेच विद्यार्थी होते. सिकंदराच्या बरोबर आलेल्या ग्रीक इतिहासकारांनीही तक्षशिलेचे वर्णन केलेले आहे. ग्रीसमध्ये कोठेही अशा प्रकारचे विद्यापीठ अस्तित्वात नव्हते असे त्यांनी लिहून ठेवले आहे. चीनी बौद्ध भिक्खू फही हॅन इसवी सन 400च्या सुमारास भारतात आला होता. त्यावेळी त्याने तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली होती. या विद्यापीठामध्ये वैदिक वाङ्मय, बौद्ध तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र अशा विविध विषयांचे शिक्षण दिले जाई. तक्षशिला विद्यापीठ बघा. तक्षशिला हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर होते. सध्या हे स्थान पाकिस्तानात आहे. तसेच तेथे सापडलेल्या पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे इसवी सन पूर्व 6व्या शतकात वसवले गेलेले असे दिसते. गौतम बुद्धांच्या समकालीन असलेला जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठात शिकला होता. इसवी सन पूर्व 4थ्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचे शिक्षण तक्षशिला विद्यापीठातच झाले होते. व्याकरणकार पाणिनी, चरक हा वैद्य हेही तक्षशिला विद्यापीठाचेच विद्यार्थी होते. सिकंदराच्या बरोबर आलेल्या ग्रीक इतिहासकारांनीही तक्षशिलेचे वर्णन केले आहे. ग्रीसमध्ये कोठेही अशा प्रकारचे विद्यापीठ अस्तित्वात नव्हते असे त्यांनी लिहून ठेवले आहे. चीनी बौद्ध भिक्खू फही हॅन यांनी इसवी सन 400च्या सुमारास भारतात आला होता. त्यावेळी त्याने तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली. या विद्यापीठामध्ये वैदिक वाङ्मय, बौद्ध तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र अशा विविध विषयांचे शिक्षण दिले जाई. वाराणसी.
वरणा आणि असी या गंगेच्या 2 उपनद्या आहेत. या 2 नद्यांच्या मध्ये वसलेल्या शहराला वाराणसी हे नाव मिळाले. वाराणसीमध्ये वेदांचे तसेच जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानांचे शिक्षण देणारी केंद्रे प्राचीन काळापासून होती. वल्लभी. गुजरातमधील सौराष्ट्रात वल्लभी नावाचे प्राचीन नगर होते. इसवी सनाच्या 5व्या ते 8व्या शतकात ते जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाच्या शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. युआन शांग आणि इत्सिंग या चीनी बौद्ध भिक्खूंनी वल्लभीला भेट दिली होती. वल्लभी गुजरातमधील सौराष्ट्रात वल्लभी नावाचे प्राचीन नगर होते. इसवी सनाच्या 5व्या ते 8व्या शतकात ते जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाच्या शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. युआन शांग आणि इत्सिंग या चीनी बौद्ध भिक्खूंनी वल्लभीला भेट दिली होती. नालंदा विद्यापीठ पाहूया आपण. आजच्या बिहारमधील पाटणा शहराच्या जवळ प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहेत. सम्राट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला उदार हस्ते देणग्या दिल्या होत्या. युआन शांग आणि इत्सिंग यांनी केलेल्या वर्णनानुसार नालंदा विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होती. तेथील ग्रंथालयात हजारो ग्रंथ होते. विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेशद्वारापाशी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागे. नालंदा महाविद्यालयाची मुद्रा येथे दाखवलेली आहे. विक्रमशिला विद्यापीठ. विक्रमशिला विद्यापीठ आजच्या बिहारमधील भागलपूर जवळ होते. धर्मपाल नावाच्या राजाने त्याची स्थापना इसवी सनाच्या 8व्या शतकात केली होती. तिथे 6 विहार होते. प्रत्येक विहाराचे प्रवेशद्वार स्वतंत्र होते. विक्रमशिला विद्यापीठ बघा. विक्रमशिला विद्यापीठ हे कुठं आजच्या बिहारमधील भागलपूरच्या जवळ होते. धर्मपाल नावाच्या राजाने त्याची स्थापना इसवी सनाच्या 8व्या शतकात केली. तिथे 6 विहार होते. प्रत्येक विहाराचे प्रवेशद्वार स्वतंत्र होते. कांची पाहूयात आपण आता. पल्लव राज्यसत्तेच्या काळात इसवी सन 6व्या शतकात आजच्या तामिळनाडूमधील कांची हे शहर महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले होते. तिथे वैदिक, जैन आणि बौद्ध ग्रंथाचे अध्ययन आणि अध्यापन केले जाई. कांची हे कुठे? पल्लव राज्यसत्तेच्या काळात इसवी सन 6व्या शतकामध्ये आजच्या तामिळनाडूमधील कांची हे शहर महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले होते. तिथे वैदिक, जैन आणि बौद्ध ग्रंथाचे अध्ययन आणि अध्यापन केले जाई. स्थापत्य आणि कला पाहूयात आता. मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्य कलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला. मौर्य आणि गुप्त काळात काय झालेलं? भारतीय स्थापत्य कलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला. सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. सांची येथील स्तूप आणि उदयगिरी, खंडगिरी, कार्ले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणच्या लेण्यामधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेली असे दिसते. गुप्त काळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला. दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राज्यसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला. महाबलीपुरमची मंदिरे त्याची साक्ष देतात. पल्लव राज्यसत्तेच्या काळात देवदेवतांची कास्यमूर्ती बनवण्यास सुरुवात झाली. दिल्लीजवळ मेहरौली येथे असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारे प्राचीन भारतीयांचे धातुशास्त्राचे ज्ञान किती प्रगत होते ते समजते. प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत होती हे आपण पाहिले. पुढील पाठात आपण भारतीय संस्कृतीच्या जगातील इतर संस्कृतीशी आलेला संपर्क आणि त्याचे झालेले दूरगामी परिणाम याचा परिचय करून घेणार आहोत. स्थापत्य आणि कला बघूया आपण. मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्यकलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला. सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेली दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. सम्राट अशोकाने काय केलेले? ठिकठिकाणी दगडी स्तंभ उभारले होते. सांची येथील स्तूप, उदयगिरी, खंडगिरी, कार्ले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेली असे दिसते. गुप्त काळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला. दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राज्यसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला. महाबलीपुरमची मंदिरे त्याची साक्ष देतात. पल्लव राज्यसत्तेच्या काळात देवदेवतांची कास्यमूर्ती बनवण्यास सुरुवात झाली. दिल्लीजवळ मेहरौली येथे असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारे प्राचीन भारतीयांचे धातुशास्त्राचे ज्ञान किती प्रगत होते ते समजते. प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत होती हे आपण पाहिले. आपण पुढील पाठात भारतीय संस्कृतीचा जगातील इतर संस्कृतीशी असलेला संपर्क आणि त्याचे झालेले दूरगामी परिणाम यांचा परिचय करून घेणार आहोत. इथे आपल्याला नटराजाची कास्यमूर्ती दाखवलेली आहे. तसेच मेहरौली येथील लोहस्तंभ दाखवलेला आहे. अशा प्रकारे आपला हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद मित्र.